नमस्कार. आज गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. आमची गुढी बघा. जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा सण हा उत्साहाचा. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण असून तो चैत्र शुक्ल प्रतिपदेला मराठी नववर्षाचे स्वागत करणारा सण आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी वसंत ऋतूच्या आगमनासोबत हा सण साजरा होतो. या दिवशी घरासमोर गुढी म्हणजे ब्रह्मध्वज उभारून विजयाचे व समृद्धीचे प्रतीक साजरे केले जाते. हा 3.5 मुहूर्तापैकी एक असून नवीन व्यवसायासाठी खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी कडुलिंबाचे सेवन करून आरोग्यदायी वर्षाची सुरुवात केली जाते. गुढीपाडवा का साजरा करतो तेही आपण पाहूया. गुढीपाडव्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. असं म्हटलं जातं की याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील प्रजेने विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली होती. तसेच पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि कालगणनाही सुरू झाली, म्हणून याला सृष्टीचा निर्मिती दिवस असेही म्हणतात. राजा शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवल्याचा आनंदात हा दिवस साजरा करण्यासही सुरुवात झाली असेही म्हणतात. तसेच वसंत ऋतूचे आगमन समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक म्हणूनही हा साजरा केला जातो. तर गुढी कशी उभारावी? गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.